नमस्कार, मी डॉक्टर विक्रम सोनावणे, पेन फिजिशियन. आज आपण ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या आजाराबद्दलची माहिती घेणार आहोत. तर ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा आजार म्हणजे नक्की काय? ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होतात. या वेदना इलेक्ट्रिक शॉक किंवा विजेच्या झटक्यासारख्या तीव्र असतात. या वेदनेमुळे पेशंटला ब्रश करणं किंवा रोजचं जेवणं, बोलणं, हसणं हे सुद्धा अवघड होऊन जातं. साधारणतः ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा आजार ट्रायजेमिनल नर्व जी मेंदूतनं येते ती प्रभावित झाल्यामुळे होतो. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा आजार साधारणतः 1,00,000 लोकांमागे 5 ते 10 लोकांमध्ये होतो. हा आजार साधारणतः 50 वयाच्या पुढील महिलांमध्ये फार कॉमन आहे. तर याची कारणं काय? ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या आजाराचं मुख्य कारण म्हणजे ट्रायजेमिनल नर्व जी मेंदूतून बाहेर येते तिच्या भोवती रक्तवाहिनी गुंडाळली गेली तर हा आजार होतो. इतरही काही कारणं आहेत जसं की मल्टिपल स्क्लेरोसिस, ब्रेन ट्यूमर, मेंदूचा कॅन्सर यामध्ये ट्रायजेमिनल नर्ववरती कॉम्प्रेशन येऊन किंवा दबाव येऊन हा आजार होऊ शकतो. पण बऱ्याच साऱ्या पेशंट्समध्ये आपल्याला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं कारण सुद्धा सापडत नाही. त्याला आपण इडिओपॅथिक ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया असं म्हणतो. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाची लक्षणं काय असतात? तर ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियामध्ये अचानक चेहऱ्याच्या एकाच बाजूला एक तर डोळ्याच्या वरती, खाली, वरच्या जबड्याला, खालच्या जबड्याला अचानक वेदना सुरू होतात किंवा काही रुग्णांमध्ये या वेदना जेवताना, बोलताना, हसताना, ब्रश केल्यामुळे किंवा अचानक हवा लागली तरी सुद्धा या वेदना सुरू होऊ शकतात आणि या वेदना प्रचंड तीव्र असतात. या वेदना काही सेकंदांपासून ते काही मिनिटांपर्यंत असू शकतात. काही रुग्णांमध्ये या वेदना आपोआपच निघून जातात थोड्या वेळामध्ये, काही मिनिटांमध्ये, तर काही रुग्णांमध्ये त्याला मेडिसिन घेतल्याशिवाय त्या जात नाही. या वेदना इतक्या तीव्र असतात की रुग्णाला त्याचं रोजचं दैनंदिन जीवन जगणं किंवा रोजचं काम करणं सुद्धा अवघड होऊन जातं. तर ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं निदान करण्यासाठी काही तपासण्या सुद्धा कराव्या लागतात. मुख्यतः ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं निदान हे जेव्हा रुग्ण किंवा पेशंट आपल्या ओपीडी मध्ये येतो त्यांची आपण जी हिस्ट्री टेकिंग घेतो म्हणजे त्यांना जे प्रश्न विचारतो किंवा वेदनेचा प्रकार काय असतो याच्यावरनं आपलं डायग्नोसिस आपण कन्फर्म करू शकतो. परंतु काही रुग्णांमध्ये हे डायग्नोसिस जेव्हा पूर्णतः क्लिअर होत नाही किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला गंभीर आजार की जे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाबरोबर असू शकतात जसं की मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा मेंदूचा कॅन्सर, ब्रेन ट्यूमर हे रूल आउट करण्यासाठी किंवा ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया मध्ये जे मुख्य कारण आहे म्हणजे ट्रायजेमिनल नर्व भोवती जी रक्तवाहिनी गुंडाळली जाते ते आपण शोधण्यासाठी MRI ब्रेन किंवा MRI ब्रेन एन्जिओग्राफी ही करू शकतो. काही रुग्णांमध्ये ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं दुखणं जे असतं ते दातांच्या आजारांमुळे सुद्धा होतं तर अशा रुग्णांमध्ये आपण दंत तपासणी सुद्धा करू शकतो. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या आजारासाठी उपचार पद्धती साधारण 3 प्रकारच्या असतात. पहिली म्हणजे औषधोपचार मेडिसिन्स, दुसरी म्हणजे इंटरव्हेन्शनल पेन प्रोसिजर आणि तिसरी म्हणजे सर्जरी किंवा ऑपरेशन. तर पहिली औषधोपचार ही आपण मेडिसिन्स आपण सर्वप्रथम सुरू करतो. यामध्ये कार्बेनोजेपाइन, ऑक्सकार्बेजेपाइन किंवा गाबापेंटिन यासारख्या औषधांचा आपण उपयोग करतो. या औषधांनी आपल्याला साधारण 70 ते 80% रुग्णांमध्ये वेदनेला फार छान प्रतिसाद मिळतो आणि रुग्ण विदाऊट पेन हे त्यांचं रोजचं काम करू शकतात. या औषधांना फार साईड इफेक्ट सुद्धा नसतात. काही रुग्णांमध्ये झोप येणं, थोडंसं चक्कर येणं, गरगर येणं असं होऊ शकतं. ज्या रुग्णांमध्ये या औषधांनी फरक नाही पडत अशा रुग्णांमध्ये आपण दुसरी उपचार पद्धती म्हणजे इंटरव्हेन्शनल पेन प्रोसिजर्सचा उपयोग करतो. या पेन प्रोसिजर्स या पेन फिजिशियन डॉक्टरांतर्फे केल्या जातात. या ज्या इंटरव्हेन्शनल पेन प्रोसिजर्स मध्ये प्रामुख्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन ही प्रोसिजर आपण कॉमनली करतो. यामध्ये आपण ऑपरेशन टाळून एका छोट्या सुईद्वारे आपण जिथून मेंदूतनं ट्रायजेमिनल नर्व निघते तिथपर्यंत सुईद्वारे पोहोचतो. त्यासाठी सियाम नावाच्या मशीनचा उपयोग केला जातो आणि तिथे पोहोचल्यानंतर त्या सुईद्वारेच आपण त्या नर्वला अब्लेट करतो रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनद्वारे आणि दुखणं घालवू शकतो. यामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी भूल देण्याची गरज नसते आणि रुग्णाला त्याच दिवशी आपण हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज सुद्धा करू शकतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचा टाके, रक्तस्राव हे नसतं. तर ह्या ट्रीटमेंटने सुद्धा बऱ्याच साऱ्या रुग्णांना छान दुखण्यावरती कंट्रोल मिळतो. काही रुग्णांमध्ये मात्र
ट्रायजेमिनल नर्व भोवती एक रक्तवाहिनी गुंडाळलेली असते किंवा काही रुग्णांमध्ये ब्रेन ट्यूमर असतो. अशा रुग्णांमध्ये आपल्याला ऑपरेशनचाच विचार करावा लागतो. त्या ऑपरेशन मध्ये फार कॉमनली आपण मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन नावाची शस्त्रक्रिया करतो आणि रुग्णाला पेन मुक्त किंवा वेदनामुक्त करण्यासाठी आपण ते ऑपरेशन सुद्धा करू शकतो. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाच्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाच्या रुग्णाने रोज नियमित 8 तास मिनिमम झोप घ्यावी. तणाव टाळावा, थकवा टाळावा. रोज मेडिटेशन किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम मिनिमम अर्धा तास तरी करावा. या रुग्णांनी ज्या गोष्टीने ते दुखणं सुरू होत आहे, जसं की हवा किंवा ब्रश करताना किंवा शेविंग करताना हळूवारपणे करावा. डॉक्टरने जे औषध दिलेले आहेत ते नियमित घ्यावे आणि हे करताना सुद्धा जर आपल्याला तीव्र वेदना होत असतील तर जवळच्या पेन फिजिशियन डॉक्टरांचा सल्ला घ्या. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा आजार जरी तीव्र वेदनादायक असला तरी योग्य निदान आणि आधुनिक उपचार पद्धतींचा उपयोग केला तर याच्यावरती आपल्याला नक्कीच कंट्रोल मिळवू शकतो आपण. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना, तुमच्या नातेवाईकांना जर ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया हा आजार असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तज्ञ पेन फिजिशियन डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.